नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे पारावरती सत्यादाचा न्यायनिवाडा चालू झालेला असतो। तेव्हा सख्या म्हणत असतो, सत्यादा मला मारू नका, मी तुमच्याशी बोलतोय ना, आपण सविस्तरपणे बोलूया। मग सत्यादा त्याला जोरात ओरडतो आणि म्हणतो, तुला माहित नाहीये का सत्याच्या आदलीत चुकीला माफी नाहीये म्हणून, आणि तू लय मोठा धोका केलायस सत्यादा, सोडणार नाही आता तुला। तेव्हा लगेच त्याची बायको म्हणत असते की सत्यादा खरं त्याला सोडू नका, याने मला मोठा धोका दिलाय। तेव्हा सत्यादा म्हणतो, आधी तुझं नाव काय ते सांग। लगेच ती म्हणते, माझं नाव माही आहे, माझ्याशी याने लगीन केलं आणि मग मला झोपडीत नेलं, आणि तेव्हा झोपडीत गेल्यानंतर कळलं की याने आधीच तिकडे एक बाई ठेवली, याचं आधी लग्न झालेलं आहे। तेव्हा सत्यादा म्हणतो, काय रे, तुझ्या बहिणीशी असं कोणी वागलं तर तुला चालेल चालेल का तुला? तेव्हा सख्या म्हणतो, नाही नाही, चुकलो मी सत्यादा, मला माफ कर। तेव्हा लगेच सत्यादा म्हणतो, काय बी नाही, तुझी पहिली बायको कुठे, मला तिच्याबरोबर बोलायचे, ती काय म्हणते ना ते मला ऐकायचे खरं तिच्या तोंडून। आता सत्यादा त्याच्या पहिल्या बायकोला बोलवतो। सख्या जोरजोरात ओरडावून सांगत असतो, सत्यादा मी काय बी नाही केलं, माझी काय बी चूक नाही आहे। तेव्हा सत्यादा म्हणतो, तू गप्प बैस आता, खरं तुला सांगायची गरज नाही, आता तुझ्या बायकोला विचारतो, कुठे त्याची बायको। लगेच तिकडून एक बाई आवाज देते आणि म्हणते, मीच आहे त्याची आधीची बायको, पण मी आज खरं बोलणार आहे सत्यादा, याने मला फसवलं आहे, याने मलाही सांगितलं नाही की हा दुसरं लग्न करतोय तो। तर लगेच तो सत्यादा बोलतो, तुझं नाव काय आहे? तर ती म्हणते, जिनी। तर सत्यादा म्हणतो, याने तुला एकदा पण विचारलं नाही दुसरं लग्न करताना? तेव्हा जिनी म्हणते, नाही, याने मला सांगितलं सुद्धा नाही, तशी पण दुसरी सवत कशाला हवी असते कुणाला उरावर बसायला, पण हा माणूस काय बी बोलला नाही। सत्यादा म्हणतो, तू फार चुकीचं वागलाय, पंचायत बोलून तू हिला सोड चिठ्ठी दिली असती आणि मग तुला काय निर्णय घ्यायचा तो घेतला असता, पण नाही, तुला तिला धोका द्यायचा होता ना, त्यामुळे तू असं वागलाय, अख्खी जिंदगी खराब केली। तेव्हा सख्या म्हणतो, मला माफ करा। तेव्हा सत्यादा म्हणतो, माफी नाही, तू एखाद्याला मारलं असतं ना तरी चाललं असतं, पण आता हिला आयुष्याची मौत दिली तू, त्यामुळे तुला तर शिक्षा मिळायलाच हवी। आता लगेच माही बोलते, सत्यादा मला न्याय द्या, याला ना शिक्षा द्या, मी आधी सरपंचाकडे गेले होते पण तिथे काय काम झालं नाही। सत्यादा म्हणतो, काय, तू सरपंचाकडे गेलती? तर लगेच माही म्हणते, हो, पण तो गुद्याही तसला भामटा, आणि त्याच्याबरोबर तो सरपंचही, तो उलट याला म्हणाला, तू पहिल्या बायकोवरच नांद, आपल्या डोंगरवाडीत 4-5 बायका केल्या तरी चालेल। आता मात्र सत्यादाला खूप राग येतो, तो म्हणतो, रे सत्याच्या त्या डोंगरवाडीच्या लोकांना काय असलं बघायला लावतोय तू, बाई ही कुठली असो तिच्यावर जुलूम करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे। बाईची अब्रू म्हणजे खूप मोठा दागिना असतो, ज्याला राखता आला तो माणूस, आणि जो नाही ना तो फासावर चढवला जाणार, तू फासावर चढवण्याच्या लायकीचाच आहे। सत्या लगेच धन्याला आवाज देऊन सांगतो, धन्या, याला बोटीत बसून नदीच्या मधोमध ने आणि ढकलून दे, जगला वाचला तर हातपाय मोडून जाईल, नाहीतर बुडून मरू दे त्याला। तर लगेच आता सत्यादाची माणसे त्याला घेऊन जात असतात। तर सख्या म्हणत असतो, सत्यादा वाचव मला, मी काहीच केलं नाही। तर आता हे सर्व बघून कबीरही खूप रागावलेला असतो, कारण ही कुठली अदालत, हा कुठला फैसला, असे त्याला वाटत असते। तेव्हा लगेच कबीर मध्ये पडतो आणि म्हणतो, थांबा, हे सर्व काय चालू आहे, 1 मिनिट, असं कुणी कुणाच्या जीवावर खेळणं चुकीचं आहे, आणि तुम्ही कायदा हातात घेताय, तुम्ही असं त्याला मारू नाही शकत, कायद्याच्या पद्धतीने जी काही शिक्षा होईल ती शिक्षा होईल ना। तेव्हा मात्र आता कबीरमध्ये पडल्यानंतर सत्यादा खूपच भडकतो। सत्याला लगेच कबीरला म्हणतो, हे बघा कबीर बाबू, तुम्ही मध्यस्थी करायला आलात ना, मग तिथे बोला, इथे नाही, तिथे तुमचं ऐकून घेऊ, पण इथे तुमचं कोणी बी ऐकणार नाही। त्यामुळे 4 पावसाळे मी जास्त बघितले तुमच्यापेक्षा, फैसला झालाय, घेऊन जा रे याला, याला मारून टाकायला हवं, बुडून मेला तरी चालेल, द्या सोडून मधोमध जाऊन, असे म्हणून आता सर्वजण तिथून निघून जात असतात। तर कबीर म्हणत असतो, अरे थांबा कोणीतरी, तर मात्र कोणीही थांबत नाही। इथे सत्यादा माहीला आशीर्वाद देतो आणि त्याच्या माणसांना सख्याला घेऊन जायला लावतो। तेव्हा आता सर्वजण निघून जातात। गुंजा लगेच कबीरकडे येते आणि म्हणते, साहेबा। तेव्हा कबीर म्हणतो, हे काय करतोय तुझा सत्यादा, असं कोणी वागतं का? मग गुंजा म्हणते, हे बघा साहेबा, आपण सत्यादाला हे सांगायला नको, कारण दुसऱ्याच्या बाईचं एवढं वाईट झालेलं बघितल्यानंतर तो असं करतोय, तर स्वतःच्या लेकीचं समजल्यावर तो आकाश पाताळ एक करेल, ऐका माझं, काय बी सांगायला नको,
मग लगेच कबीरला आठवते डोंगरवाडीला निघताना मृण्मयींनी त्याच्याकडून प्रॉमिस घेतलेलं असतं, ज्यावेळेस तो डोंगरवाडीवरून पुन्हा येशील तेव्हा तू पूर्णपणे माझा होशील. आता मात्र कबीर म्हणतो, गुंजा तुला कळतंय का, मी तुला परत घेऊन नाही जाऊ शकत. हे काय घडतंय ना मला काही कळतच नाही, आणि ते पण माझ्याबरोबरच का. पूर्णपणे आपला डाव फसलाय. तर इथे उमेर हा कबीरच्या घरी आलेला असतो. तेव्हा मधू म्हणत असते, उमेर हे सर्व काय चालू आहे. आजचा 3रा दिवस आहे. कबीर बरोबर ना कुणाचं बोलणं होतंय ना काही. आधी फोन लागत नाही, रेंज नसते, आणि जेव्हा फोन लागतो तेव्हा तो घेत नाही. काय खेळ सुरू आहे ना नेमकं कळतच नाहीये. लवकर सांग काय भानगड येते, तुम्ही दोघे असे का वागताय. तेव्हा उमेर म्हणतो, आता मला काय माहिती तिथे काय चालू आहे. सुबोध म्हणतो, असं कसं, तू जिगरी दोस्त आहे, तुला सगळ्या बातम्या असायला हव्या. तेव्हा उमेर म्हणतो, सरकारच्या कामाला गेलाय ना तो, सरकार बातमी लीक करत नाही, आणि त्यामुळे मलाही काहीच माहित नाही. तेवढ्यात मृण्मयी येते आणि म्हणते, हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम समोसे आणले, तुम्हाला आवडतात ना. तेव्हा सुबोध म्हणतो, अगं फक्त समोसे, अगं तू शिरखुर्मा का नाही केलास. तू सर्व काही करून जरी घातलं नाही आला तरी तो आपल्याला कबीरबद्दल काही सांगणार नाही, कारण त्याचा जिगरी दोस्त आहे ना तो. तेव्हा मृण्मयी म्हणते, उमेर भाऊजी तुम्ही पण जायला हवं होतं कबीर बरोबर डोंगरवाडीला. तेव्हा उमेर म्हणतो, भाभीजी आता खरंच सगळं इथे काम माझ्यावरती आहे, आणि सरकार बातम्या काही गुप्त ठेवतं ना, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. सध्या ते मध्यस्थीचं झालं का मग तो येईलच ना. मग लगेच मृण्मयी म्हणते, पण कुठली बातमी येत नाहीये त्याच्या मध्यस्थीबद्दल. मग लगेच उमेर बोलतो, येईल उद्या परवा. मृण्मयी म्हणते, आता परवापर्यंत जर आली नाही ना काही बातमी तर मीच डोंगरवाडीला जाणार आहे, आता बाद झाले. आता मात्र हे ऐकताच उमेरला जोरात ठसका लागतो. लगेच मृण्मयी म्हणते, इतक्या दिवस त्याच्या ड्युटीच्या आत मी येत नव्हते, पण आता त्याची ड्युटी होऊ दे, मग त्याच्याकडून नवरा असल्याच्या सगळ्या ड्युट्या पूर्ण करून घेते की नाही ते बघाच. तेव्हा आता उमेर हा मृण्मयीकडे बघतच असतो. त्यालाही खूप टेन्शन आलेली असते. तर इथे कबीर हा बाहेर बसलेला असतो. तेवढ्यात त्याचा फोन असतो, आणि फोन हा राज्यमंत्र्यांचा आलेला असतो. मग लगेच कबीर फोन उचलतो. तर हे सर्व अंगद गुपचूप ऐकत असतो. लगेच सर म्हणतात, मग यंग मॅन कसा आहेस तू, फोन लागत नव्हता तुझा. तेव्हा कबीर बोलतो, इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून. मग सर त्याला म्हणतात, काय लयच वाजत गाजत स्वागत झालंय म्हणे डोंगरवाडीत तुमचं. तेव्हा कबीर बोलतो, मागच्या वेळेस इथे जरा ओळख झालती ना लोकांबरोबर म्हणून. मग सर त्याला म्हणतात, डोंगरवाडीचे लोक फक्त जावयाचं स्वागत करतात, दुसरं कुणाचं नाही बरं का. तर आता कबीरला टेन्शन येते, यांना काही कळलं की काय. तेव्हा कबीर म्हणतो, सर ते लगेच सर बोलतात, मस्करी केली मी, ते जाऊ द्या. सत्यादाच्या तावडीत आपला माणूस सुखरूप आहे हे कळलं ना, बरं झालं. आणि आता सत्यादा आपल्या बाजूनीच असायला हवा, पॉझिटिव्ह, म्हणजे कसं बोलणी करायला बरं पडेल. आणि उद्या तुम्ही सत्यादाला घेऊन खालच्या कापारीतून पाऊलवाट आहे ना तिथे या, तिथे अधिकारी पोचतील. मग एकदा का चर्चा झाली ना मग तुम्ही तिथून निघू शकता. तेव्हा लगेच कबीर म्हणतो, हो सर ठीक आहे, मी उद्याच निघेल चर्चा झाल्यानंतर. तेव्हा सर म्हणतात, उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, आणि आपल्या सर्व अटी तुम्हाला माहीत आहे ना. तर लगेच कबीर म्हणतो, हो सर मला सगळं काही माहीत आहे, मी सगळं काम अगदी व्यवस्थितपणे करेल. तेव्हा सर बोलतात, हो तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, ठेवतो फोन. लगेच कबीर हा फोन बंद करतो, आणि गुंजाने त्याचे हे सर्व बोलणे ऐकलेले असते. तेव्हा लगेच गुंजा म्हणते, साहेबा भाकर तुकडा थंड होईल, चला जेवायला, आई बी थांबली तुमच्यासाठी. कबीर लगेच निघतो. तेव्हा गुंजा बोलते, उद्याच्यालाच निघणार का. मात्र कबीर काहीही न बोलता तिच्याकडे बघतो. तो उद्या बोलणी करण्यासाठी वेळ दिला आहे, मग बघू. तेव्हा गुंजा म्हणते, मग काय. कबीर म्हणतो, मग नंतरचं नंतर बघू ना. तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा मी ऐकलंय तुमचं सगळं बोलणं, तुम्ही मला एखादं कारण सांगा, मी ते सांगेल, आणि मग आपण मोकळे होऊ शकतो. आता काही न बोलता कबीर आतमध्ये निघून जातो. तेव्हा अंगद म्हणतो, काय चालू आहे, कसलं कारण हवं हिला, नक्की काय भानगड आहे ना, ते शोधूनच काढावं लागेल. आता अंगदने कबीर आणि गुंजाचे दोघांचे फोटो काढलेले असतात. तेवढ्यात गुंजाचं तिकडे लक्ष जातं. गुंजाला वाटते की कोणीतरी आहे इथे. तर ती म्हणते, कोण आहे तिकडं, कोण आहे. तर लगेच कबीर बाहेर येतो आणि म्हणतो, काय झालंय, कोण आलंय. गुंजा म्हणते, काय नाही, कोणीतरी कुत्रा असेल बहुतेक, चला तुम्ही जेवायला, भाकर तुकडा थंड होईल. तरी ते रात्र झाल्यानंतर गुंजा बाबळीला म्हणत असते, आय काय गरज होती काल तुळसाकाची एवढी झोपडीन ते सजवण्याची, आपल्या झोपडीत झोपू शकतो ना आपण. तेव्हा लगेच बाबळी म्हणते, अगं आपल्या झोपडीत तुला माहिती आहे ना ती म्हातारी कशी डोकं फिरल्यासारखं करते, त्यामुळं इथं बरं आहे,
आपल्या घरात कॉट नाही काय नाही, साहेबाला सवय आहे ना शहरातली. तेव्हा गुंजा म्हणते, काय गाय ही कडू काही बोलती का ग? सत्यादाला काही बोलली का? तेव्हा बाबळी बोलते, नाही ग, सत्यादा समोर तिचं थोबाडच उघडत नाही आणि कुणाशी काय बोलत बी नाही. फिरत असते आणि सगळ्यांना विचारते, डोंगरवाडीची बस कुठे आहे, डोंगरवाडीची बस कुठे आहे? तेव्हा गुंजा म्हणते, म्हणजे हिला माहीतच नाही का ही डोंगरवाडीत पोचली ते, पण कुणाबरोबर आली का ती? तेव्हा बाबळी म्हणते, काय माहीत, कुणास ठाऊक, फक्त म्हणते मसण्याने आणून सोडलं इथे, तिला काय बी आठवत नाही. तेव्हा गुंजा म्हणते, काय ही म्हातारी ना अवघडच आहे. लगेच बाबळी म्हणते, ते जाऊ दे, तुला त्या पारा खालच्या सुमीचं कळलं का ग? तेव्हा गुंजा म्हणते, काय झालं तिला? मला नाही कळलं. मग लगेच बाबळी म्हणते, अगं तिने स्वतःला लटकावून घेतलंय. गुंजा म्हणते, का? काय झालं? बाबळी तिला सांगते, अगं तिच्या नवऱ्याने टाकली होती तिला डोंगरवाडीत, मौत परवडली, पण नवऱ्या बिना जिंदगी मौतीपेक्षा बी बदतर हाय, लय डेंजर हाय ग बाई. समदे हरामखोर तिच्या दारावर टपले होते आणि म्हणूनच सुटली ती. बरं झालं बिचारी सुटली. आता इथे गुंजा स्वयंपाक करत असते, तेव्हा तिला सारखे बाबळीचे आणि ती सुमीबद्दल जे काही सांगितलेलं असतं ते आठवत असतं. त्यानंतर इथे सत्यादाचा न्यायनिवाडा हे सर्व तिला आठवत असतं. तिचा जीव फारच घाबरून गेलेला असतो. आता कसं होणार? सत्यादाला आपण सत्य सांगू शकतो का? काय होणार या विचारात ती गोंधळून गेलेली असते. तेव्हाच कबीर तिथे येतो. मग गुंजा लगेच कबीरकडे येते आणि म्हणते, साहेबा. कबीर तिला म्हणतो, कडू आजी कुठे? तर लगेच गुंजा बोलते, आई गेली तिला शोधायला. मग लगेच गुंजा म्हणते, साहेबा तुम्ही जरा आराम करत जा ना, डोळ्याला डोळा लागला पाहिजे. मला ठाव आहे तुमच्या मनात काय चालू आहे, वादळ उठलं आहे, पण तरी पण आरामाची गरज आहे. हे घ्या गरम दूध प्या आणि झोपा बरं. हे सर्व फोटो आता अंगद हळूच खिडकीतून काढत असतो. तेव्हा कबीर म्हणतो, कशी झोप लागणार आहे मला? वैतागलोय मी. एकतर या सगळ्यातून सुटका हवी, नाहीतर आयुष्यातून तरी. आता लगेच गुंजा कबीरच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते, साहेबा असं नका बोलू. तेव्हा कबीर हात हिसकावतो आणि म्हणतो, बंद कर हे सगळं. तेव्हा गुंजा म्हणते, मीच काळ्या कपाळाची आहे, माझ्यामुळे तुमच्यासारखा एवढा कणखर माणूस असा झालाय. मला सोडून जा साहेबा तुम्ही. तेव्हा कबीर म्हणतो, पण तुझं काय? त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये मृण्मयी भांगात कुंकू भरत असते, मात्र लगेच तिच्या हातून कुंकवाचा करंडा सांडतो. आता मात्र मृण्मयी खूपच घाबरते आणि म्हणते, कबीर नक्की कुठल्या तरी संकटात आहे. काय चालू आहे देवा, कबीरला वाचव. तर इथे आता चर्चा करण्यासाठी अधिकारी आलेले असतात, मात्र आता सर्वांमध्ये गोळीबार सुरू झालेले असतात. मग आता गुंजा स्वतःचा जीव धोक्यात घालून कबीरचा जीव वाचवण्यासाठी जाते. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब